ठाणे महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक 27, 28 आणि 29 मध्ये ही SRA प्रक्रिया व्यवस्थितरित्या राबवताना दिसत नाहीये। SRA पद्धत म्हणजे प्रत्येक BLOनी घरोघर जाऊन तो मतदार त्या घरात राहतो की नाही, तो खरा मतदार आहे की नाही याची माहिती घेऊन तो फॉर्म भरणं हे बंधनकारक आहे। परंतु दिवा विभागात हे कुठे होताना दिसत नाही। दिवा विभागातील 27, 28 आणि 29 वार्ड क्रमांकामध्ये कोणताही BLO आजपर्यंत घरी गेलेला नाही। कालच ठाणे महानगरपालिका दिवा प्रभाग समिती मार्फत एक पत्रक काढण्यात आले आणि त्या पत्रकात असं म्हणण्यात आले की दिनांक 23, 24 आणि 25 रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत लोकांनी ज्या ज्या बूथवरती मतदान केलं होतं त्या बूथवरती जाऊन त्यांनी SRAचा फॉर्म भरायचा आहे। म्हणजे जे निवडणूक आयोगाने संपूर्ण देशाला लावण्यात आलेले की SRA पद्धती घरोघरी जाणार, परंतु ही पद्धत दिव्यात कुठेही दिसत नाही। दिव्यात या गोष्टीला हरताल फासली जात आहे। जर SRA जर कॅम्प पद्धतीने लावण्यात आला तर तो खरा मतदार आहे का ह्याची माहिती कशी भेटेल? आम्ही मागे या संदर्भात ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी दिव्यातून 17,000 ही बोगस मतदार आहेत याची यादी निवडणूक आयोगाला दिली होती, परंतु याची कोणतीही दखल निवडणूक आयोगाने घेतलेली नव्हती। जर आता SRA पद्धतीने जर घरोघर जाऊन जर हे शहानिशा केली नाही की तो माणूस तिथे राहतो की नाही, माणूस मृत आहे की जिवंत आहे याची संपूर्ण माहिती या SRA फॉर्म मध्ये भरणं बंधनकारक असताना सुद्धा दिव्यात अशा पद्धतीचं काम होत नाहीये।